सभागृहामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। शेतकरी आत्महत्या करत असताना कृषी मंत्री रमी खेळण्यात व्यस्त असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं। हे दृश्य आपण बघतोय। लाल रंगाचा कोट परिधान केलेले माणिकराव कोकाटे आपल्याला पाहायला मिळतात, जे आपल्या मोबाईलवर रमी खेळताना दिसतात आणि आमदार रोहित पवारांनी या सगळ्यावर टीका केलेली आहे। त्यांनी थेट हा व्हिडिओ पोस्ट केलाय। एकीकडे राज्यभरात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरू आहे। संख्या वाढत चालली आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आणि अशात कृषी मंत्री मात्र रमी खेळण्यात व्यस्त असल्याचा हा व्हिडिओ आता समोर आलाय। यापूर्वी आपल्या अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे माणिकराव कोकाटे चर्चेत आले, अगदी त्यांच्या राजीनाम्याची मागणी होईपर्यंत चर्चेत आले आणि आता पुन्हा एकदा हा असा रमी खेळत असतानाचा व्हिडिओ त्यांच्या समोर आलेला आहे। आमदार रोहित पवार यांनी कोकाटेंचा हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। शेतकरी आत्महत्या करत असताना कृषी मंत्री रमी खेळण्यात व्यस्त आहेत असं रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। सभागृहात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा हा व्हिडिओ समोर आलाय। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। किरण, यापूर्वी वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि आता अशा पद्धतीने मोबाईलवर रमी खेळत असल्यामुळे पुन्हा एकदा कोकाटे वादाच्या भोवऱ्यात सापडतात। स्वतः कोकाटेंनी या संदर्भात काही आता अधिकृत खुलासा केलाय का? रिद्धी, खरं तर अद्यापपर्यंत माणिकराव कोकाटे यांनी याबाबतचा खुलासा केलेला नाहीये। मात्र एकूणच जर बघितलं तर रोहित पवार यांनी याबाबतचं ट्विट करून जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते अतिशय गंभीर आहेत। स्वतः माणिकराव कोकाटे यामध्ये रमी खेळत असतानाच दिसून येत आहे। प्रामुख्याने जर बघितलं तर अगदी त्या रमीच्या खेळाच्या दरम्यान जी जाहिरात केली जाते त्या जाहिरातीचा एक टॅगलाईन घेऊन माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधलाय। जंगली रमी पे आओ ना महाराज असं म्हणत जे सर्वसामान्य नागरिकांना एक प्रकारे रमी खेळण्याचं आवाहन ज्या पद्धतीने केलं जातं, अगदी त्याच सगळ्या मुद्द्याला घेऊन रोहित पवार यांनी ही टीका केली अगदी। आणि त्याच्यामुळे किरण, प्रचंड धक्कादायक ही बाब म्हणावी लागेल। तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। सध्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सूरजजी, अत्यंत धक्कादायक व्हिडिओ आहे हा। एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत, प्रचंड प्रश्न आहेत मोठे शेतीचे शेतकऱ्यांचे आणि अशात भर सभागृहात अशा पद्धतीनं कृषी मंत्री इथं रमी खेळताना दिसत आहेत। हे जे कृत्य आहे ते चुकीचंच आहे। याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थन नाही करत। त्याला कृषी मंत्र्यांना अजितदादा योग्य तो समज देतील आणि मला वाटतंय की अजितदादा समज दिल्याच्या नंतर बऱ्याच त्यांच्यातल्या सुधारणा होतील। पण अशा पद्धतीने सूरजजी आपण सातत्यानं बघतो, यापूर्वी सुद्धा कोकाटेंनी जी काही विधानं केलेली होती शेतकऱ्यांशी संवाद साधताना, त्यांच्या बाबत बोलताना त्यांना अगदी दिलगिरी सुद्धा व्यक्त करावी लागली त्याच्यानंतर, पण पुन्हा परत हा असा धक्कादायक प्रकार घडताना दिसतोय। त्याच्यातलं गांभीर्य त्यांच्या लक्षात का येत नाहीये? यापूर्वी समज दिली नाही का मग वादग्रस्त वक्तव्यांबाबतची? त्यांच्या विधानाचा अगोदर प्रयास करण्यात आला होता। ते विधानाचं आम्ही वारंवार सांगितलं होतं की त्यांचा हेतू काय होता त्या विधानामागचा, परंतु आताचा जो आहे व्हिडिओ त्याच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा योग्य ते समज देतील। पण सूरज चव्हाणजी, यापूर्वी सुद्धा कृषी मंत्री अशा जर वादाच्या भोवऱ्यात अडकत असतील तर तेव्हा मग समज दिली गेली नव्हती का? वारंवार अशा पद्धतीने हे प्रकार समोर येत आहेत। वारंवार समज देणं नाही। मागच्या वेळी ज्यावेळेस झालं होतं त्यावेळेस त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला होता। आताचं जे आहे ते कृत्य चुकीचंच आहे, त्याचं आम्ही समर्थन करत नाही। परंतु मागचे जी वक्तव्य होते त्यांचा हेतू काय होता तो महत्वाचा आहे। त्यांचा हेतू हा पूर्णपणे वेगळा होता आणि काही विरोधकांनी त्याला वेगळा विपर्यास करून वेगळं रूप देण्याचं काम केलं होतं। बरं सूरज चव्हाणजी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। आपल्यासोबत जितेंद्र आव्हाडजी जोडले गेलेले आहेत। आव्हाडजी, हा व्हिडिओ पुढारी न्यूजवर आपण बघत असाल, रोहित पवारांनी जो पोस्ट केलेला आहे। एकीकडे शेतकरी आत्महत्या घडतायत आणि बरेच प्रश्न आहेत, आपणही सभागृहात त्याबाबत बोललात, पण इथे थेट रमी खेळतायत कृषी मंत्री। हे महाराष्ट्राची पडली आहे। एक माणूस मक्कोकाचे गुंड घेऊन येतो आणि आतमध्ये मारामाऱ्या करतो। सरकार आणि अध्यक्ष त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात। दुसरा आमदार आतमध्ये बसून रमी खेळतोय, आतमध्ये बसून। या रमीमुळे मागच्या 2 दिवसापूर्वी 2 तरुण पोरांनी आत्महत्या केल्या आहेत। आयुष्याचा महाराष्ट्राचा जुगार करून टाकला यांनी। शेतकऱ्यांना उद्दमपणाने बोलायचं, शेतकऱ्यांचा अपमान करायचा, तुमचे कर्ज काय फेडायला बसलोय का म्हणून आम्ही असं म्हणायचं आणि या मंत्री खुशाल जुगार खेळताना दिसतोय। राजीनामा घ्यायला पाहिजे। बघूया शिस्तीचे अजितदादा आता काय करतात। जुगारालाही आता राजमान्यता देऊन टाकतात। खेळा जुगार, लगाव।
आवडजी आपल्यासोबत आता सूरज चव्हाण सुद्धा आहेत. त्यांच्याशी जेव्हा आम्ही मला बोललो मी तर दुसऱ्या त्यांचं म्हणणं आहे दुसऱ्या अजितदादा channel वर समज चाललोय, देतील. त्यांच्याशी आपण बोलत राहा. आवडजी ठीक. आवडजी धन्यवाद, तुम्ही पुढारी न्यूजशी बोललात यासाठी. सूरज चव्हाण आपल्यालाही धन्यवाद, आपण पुढारी न्यूजशी बोललात यासाठी. अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे असं म्हणता येईल, कारण आमदार रोहित पवारांनी जी पोस्ट केलेली आहे त्याचा व्हिडिओ सध्या आपण बघतोय. आमदार रोहित पवारांनी ही व्हिडिओ जी पोस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये असं दिसतंय की सभागृहामध्ये माणिकराव कोकाटे हे रमी खेळत आहेत. कृषीमंत्री आहेत राज्याचं ते, आणि अशा पद्धतीनं ते रमी खेळत असल्यानं भर सभागृहात रमी खेळत असल्यामुळे त्याच्यावर आक्षेप घेतला गेला.